नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड केमिस्ट्री चॅप्टर 1, तो म्हणजे सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्रीचे रिव्हिजन नोट्स. आता लवकरच तुमच्या एक्झाम असतील आणि खरं तर केमिस्ट्री मधले म्हणा किंवा 11th सगळे चॅप्टर्स थोडे जास्त मोठे आहेत आणि ते प्रत्येक वेळी एक्झामच्या आधी सगळं आपण रिवाइज नाही करू शकत. सो त्यापेक्षा बेस्ट आहे ते म्हणजे रिव्हिजन नोट्स, ज्यामध्ये मी सगळे पॉइंट्स जे की इम्पॉर्टंट आहेत एक्झाम मध्ये येऊ शकतात आणि कधी-कधी असं होतं की एक्झाम मध्ये डायरेक्टली नाही येणार, पण ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. असे सगळे पॉइंट्स मी इन्क्लूड केलेले आहेत अलॉंग विथ फॉर्म्युला अँड ऑल. सो या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामवरती मिळणार आहेत, ज्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. सो लेट अस स्टार्ट. जसे की तुम्हाला माहिती आहे, हा चॅप्टर जर तुम्हाला फुल डिटेलमध्ये हवा असेल तर तो मी ऑलरेडी अपलोड केलाय, तो पण तुम्ही चेकआउट करू शकता. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज केमिस्ट्री. अगेन हा क्वेश्चन काय तुम्हाला व्हॉट इज केमिस्ट्री असं नाही विचारला जाणार एक्झाम मध्ये, बट तुम्हाला इन जनरल माहिती असलं पाहिजे की केमिस्ट्री काय आहे वगैरे, त्यासाठी मी इथे ऍड केलंय. सो हे तर तुम्हाला माहितीच आहे की केमिस्ट्री म्हणजे काय आहे, सायन्सचीच एक ब्रांच आहे, ज्याच्यामध्ये आपण काय काय बघतो, कंपोजिशन बघतो, स्ट्रक्चर बघतो, प्रॉपर्टीज आणि चेंजेस ऑफ मॅटर. एक्झाम्पल घेऊया आपण एक की H2O आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन आणि 1 एटम ऑफ ऑक्सिजन आहे. सो हे मिळून काय बनते, हायड्रोजनचा एक मॉलिक्यूल बनतोय. सो हे कंपोजिशन जे आहे तर ते ठरलेलं आहे की वॉटरसाठी 2:1 हायड्रोजन इज टू ऑक्सिजन असंच असणार आहे. सिमिलरली जर मी याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं म्हटलं की हायड्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, मग ते ऑक्सिजन सोबत कसे बॉन्ड बनवतात वगैरे वगैरे वगैरे. सो हे काय झालं, याचं स्ट्रक्चर झालं. याच्या प्रॉपर्टीज काय आहेत किंवा मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीज काय आहेत, मेटलॉइड्सच्या प्रॉपर्टीज काय आहेत, हे सगळं आपण केमिस्ट्रीमध्ये पाहतो. मॅटर मधले चेंजेस पाहतो आपण, मॅटरचे जे काही टाइप्स आहेत तर ते पण पाहतो की ते लिक्विड फॉर्मॅटमध्ये आहे, सॉलिडमध्ये आहे, प्लाझ्मा आहे का, ते मग कसे बनले, त्यांचे काय फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, काय केमिकल प्रॉपर्टीज आहेत, हे सगळं काही आपण केमिस्ट्रीमध्ये पाहत असतो. सो इट इज अ फंडामेंटल सायन्स बिकॉज ऑल नॅचरल प्रोसेसेस, लाईफ प्रोसेसेस and industrial processes are based on chemical principles. सो आपल्या बॉडीमध्ये पण आपण बघतो की एनर्जी जनरेट होते, मायटोकॉन्ड्रिया आहे किंवा इतर वेगवेगळे हॉर्मोन्स आहेत. हॉर्मोन्स म्हणजे काय आहे, एक प्रकारचे केमिकल मॉलिक्युल्स आहेत, केमिकल रिएक्शन्स त्यांच्यामध्ये होत असतात आणि आपल्या बॉडीमध्ये रिएक्शन घडून येते. सो बेसिकली आसपासच्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्येही तुम्हाला काहीतरी चेंजेस पाहायला मिळतात, काहीतरी प्रोसेस होऊन नवीन काहीतरी बनते, इट्स ऑल अबाउट केमिस्ट्री, राईट. आता नेक्स्ट आहे मॅटर अँड इट्स टाइप्स. मॅटर म्हणजे काय, काही पण जे स्पेस ऑक्युपाय करतं, ज्याला स्वतःच असं मास आहे, त्याला आपण म्हणणार आहोत मॅटर. फॉर एक्झाम्पल पेन आहे, पेन्सिल आहे, मोबाईल आहे, इरेजर आहे, सगळं सगळं सगळं. सो जे पण तुमच्या आसपास आहे ते सगळं काय आहे, मॅटर आहे. सो आता टाइप्स ऑफ मॅटर, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे एलिमेंट्स, म्हणजे जे फक्त आणि फक्त एकाच टाइपच्या ॲटम पासून बनलेले असतात. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन, याच्यामध्ये 2 हायड्रोजनचे ॲटम्स आहेत, त्यापासून हायड्रोजनचा एक एलिमेंट बनला. 2 ऑक्सिजनच्या ॲटम पासून ऑक्सिजनचा एक एलिमेंट बनला. सोडियम एक एलिमेंट आहे, पोटॅशियम एक एलिमेंट आहे. मग हे वॉटर पण एक एलिमेंट आहे का, तर नाही. याच्यामध्ये सेम टाइपचे 2 ॲटम्स आहेत का, नाही. याच्यामध्ये हायड्रोजन पण आहे आणि ऑक्सिजन पण आहे. तर वॉटर हे एलिमेंट नसून एक प्रकारचं मॉलिक्यूल आहे. ठीक आहे. सिमिलरली कार्बन डायऑक्साइड एलिमेंट आहे का, नाही. हे काय आहे, मॉलिक्यूल आहे. सो जर सेम टाइपचे ॲटम्स एकत्र आले तर काय बनतं, एलिमेंट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कंपाऊंड्स. कंपाऊंड्स मध्ये काय असणार आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रकारचे एलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल वॉटर आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, NaCl आहे. सो बेसिकली हे जेव्हा एकत्र येतात मॉलिक्युल्स, तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहोत, कंपाऊंड्स म्हणणार आहोत. पण याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की हे काय आहेत, फिक्स प्रपोर्शन मध्ये असतात. हा डिफरन्स आहे मिक्सचर आणि कंपाऊंड्स मध्ये. मिक्सचर मध्ये पण जे सगळे एकापेक्षा अधिक एलिमेंट्स आहेत तर ते एकत्र येतात, पण त्यांचे प्रपोर्शन जे आहे तर ते फिक्स्ड नसतं. कंपाऊंड्स मध्ये मात्र प्रपोर्शन फिक्स्ड असतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही H3O ला किंवा H2O2 ला पाणी नाही म्हणणार, ते नेहमी H2O च असणार आहे. कार्बन डायऑक्साइड पण CO2 असणार आहे. सो हे प्रपोर्शन ठरलेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मिक्सचर्स. मिक्सचर्स मध्ये काय आहे, फिजिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more substances, प्रॉपर्टीज रिमेन इंडिपेंडंट. सो 2 किंवा अधिक सबस्टन्सेस फिजिकली कंबाईन होत आहेत, याच्यामध्ये कुठलाही प्रपोर्शन 2:1 पाहिजे, 1:2 पाहिजे, असं काही इतकं स्ट्रिक्ट असा कुठलाही रूल नसतो. नेक्स्ट आहे याच्यामध्ये प्रॉपर्टीज इंडिपेंडंट राहतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड बनवला तर यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सुद्धा मॉडिफाय होत आहेत, सेम प्रॉपर्टीज नाही राहत. NaCl मध्ये पण Na प्रॉपर्टीज वेगळ्या होत्या, Cl वेगळ्या होत्या, बट आफ्टर बॉन्ड फॉर्मेशन यांच्या कॉम्बिनेशन मधल्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. तसं मिक्सचर्स मध्ये नाही होत. मिक्सचर मध्ये जर आपल्याकडे कुठला मिक्सचर आहे, फॉर एक्झाम्पल आपण सँड आणि सॉल्ट एकत्र केलं किंवा आपण वॉटर प्लस शुगर एकत्र केलं, असं काही ठराविक प्रपोर्शन मध्ये नाही, कसं पण ऍड केलं तरी पण तुम्हाला त्या पाण्याची जी फ्लुइडिटी आहे तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बदललेले नाही बघायला मिळणार, किंवा शुगरची जी चव आहे ती पण बदललेली नाही पाहायला मिळणार. ते पाणचट लागेल पाण्यामुळे, बट असं काही खूप वेगळा बदल झालाय असं तुम्हाला नाही पाहायला मिळणार. यांच्या प्रॉपर्टीज इंडिपेंडंट राहतात.
आता मिक्सचर मध्ये पण होमोजेनस आहे आणि हेटेरोजेनस आहे. होमोजेनस मध्ये काय असणार आहे, युनिफॉर्म कॉम्बिनेशन बनतंय. फॉर एक्झाम्पल एक सोल्युशन आहे किंवा एक अलॉय आहे. अलॉय म्हणजे बेसिकली आपण मेटल्स जे आहेत तर ते कंबाईन करतोय. आपण असं म्हणतो की एखादं सिल्वरचं अलॉय आहे ज्याला आपण अमॅलगम वगैरे म्हणतो. जर आपण कुठलं तरी एखादं मेटल सिल्वर सोबत कंबाईन करून त्याच्यापासून नवीन असं काही बनवलं, दॅट विल गिव्ह यू सिल्वरचे अलॉय. किंवा स्टेनलेस स्टील एक प्रकारचे अलॉय आहे, कारण स्टेनलेस स्टील इज नॉट स्टील, त्याच्यामध्ये खूप सारे इतर मेटल्स पण ऍड होऊन ते स्टेनलेस स्टील बनतं. सो बेसिकली हे काय आहे, आपण जेव्हा एकापेक्षा आय मीन दोघांपेक्षा अधिक मेटल्स जेव्हा आपण ऍड करतोय तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, अलॉय. सो दॅट्स नथिंग बट मिक्सचर. नेक्स्ट हेटेरोजेनस मध्ये काय असणार आहे, नॉन युनिफॉर्म. म्हणजे सँड आणि सॉल्ट आहे. आता सँड आणि सॉल्टला तुम्ही कसं मिक्स करणार, पाणी आणि सॉल्ट घेतलं तर ते होमोजेनस बनेल, पण सँड आणि सॉइल घेतलं तर ते होमोजेनस नाही बनणार. सो हे नॉन युनिफॉर्म गोष्टी आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. आता पहिलं लॉ आहे ते म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. आता हा लॉ काय म्हणतोय की मास कॅन निदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड इन अ केमिकल रिएक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याकडे H2 आहे, O2 आहे, H2O बनलं. जर तुम्ही याचं मास काउंट केलं, खरं तर या ठिकाणी असं बनायला पाहिजे. ठीक आहे. ओके, आता बरोबर आहे. सो तुम्ही जर याचं मास काउंट केलं तर जेवढं रिएक्टंटचं मास असणार आहे आधी आणि प्रोडक्टचं बनलेलं मास हे नेहमी सेम असणार आहे किंवा नेहमी इक्वल टू असणार. मी मुद्दाम रिएक्शनला बॅलन्स केलंय, कन्फ्युजन नको यासाठी. सो तुम्ही जर आधी मास घेतलं दोन H2 एलिमेंट्सचं आणि O2चं, तर तुम्हाला ऍट दी एंड काय मिळणार आहे, या कंपाऊंडचं मास पण सेम मिळणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे लॉ ऑफ डिफायनाइट प्रपोर्शन. आता याचं मिनिंग काय आहे की अ गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स एलिमेंट्स इन अ फिक्स्ड प्रपोर्शन बाय मास. म्हणजे सो आता बघा, इथे आपण कसं बघणार आहोत, H2O आहे म्हणजे दोन H आहेत आपल्याकडे, आणि एक ऑक्सिजन आहे. एका ऑक्सिजनचं मास किती असतं, 16 ॲटॉमिक मास सगळ्यांना माहिती आहे. एका हायड्रोजनचं किती असतं, 1. असं मिळून दोन हायड्रोजनचं 2. सो रेशो काय आहे एका वॉटर मॉलिक्यूलसाठी, 2:16 म्हणजेच 1:8. सो ऑलवेज हा रेशो सेम असणार आहे, नेहमी 1:8च रेशो असणार आहे. कधीच तुम्हाला 1:7, 1:5, 2:9 असा रेशो वॉटरसाठी नाही पाहायला मिळणार. सो नेहमी वॉटरचा जो काही मासचा रेशो असणार आहे, तर वॉटर म्हणजे कुठलाही एलिमेंट, कुठलाही कंपाऊंड, बेसिकली कुठल्याही कंपाऊंडचा जो काही एलिमेंटच्या मासचा रेशो असणार आहे तो नेहमी फिक्स्डच असणार आहे टू गेट दॅट डिझायर्ड कंपाऊंड. तर नेक्स्ट आहे थर्ड लॉ, दॅट इज लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. आता लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन काय सांगतोय आपल्याला की इफ टू एलिमेंट्स कंबाईन टू फॉर्म मोर दॅन वन कंपाऊंड, the mass of one element that combine with a fixed mass of the other element are in simple whole number ratios. म्हणजे काय, आपल्याला कार्बन मोनोऑक्साईड पण बनवायचं आहे, कार्बन डायऑक्साईड पण बनवायचं आहे. दोघांमधला कॉमन एलिमेंट कुठला आहे, कार्बन. आता मी जर या कार्बन मध्ये एक ऑक्सिजन टाकला तर मला कार्बन मोनोऑक्साईड मिळेल, दोन ऑक्सिजन टाकले तर मला कार्बन डायऑक्साईड मिळेल. म्हणजे याचा अर्थ दोन एलिमेंट्स जेव्हा कंबाईन होत आहेत, म्हणजेच कार्बन आणि ऑक्सिजन हे दोन एलिमेंट जेव्हा कंबाईन होत आहेत आणि त्यापासून जेव्हा जास्तीत जास्त कंपाऊंड्स बनतात, एकतर कार्बन मोनोऑक्साईड बनलं, एकतर कार्बन डायऑक्साईड बनलं. सो त्या प्रत्येक वेळी हे जे मास आहे कार्बनचं तर ते फिक्स्ड आहे. कार्बन दोघांमध्ये पण एक एकच आहे. कार्बनचं मास किती असतं, 12. सो दोघांमध्ये पण कार्बन 12 ग्रामच आहे, कार्बन डायऑक्साईड मध्ये पण आणि कार्बन मोनोऑक्साईड मध्ये पण. बट या ठिकाणी ऑक्सिजनचं मास आहे तर त्यानुसार कंपाऊंड कुठलं बनेल हे डिसाइड होते, राईट. आता जर मी इथे एकच ऑक्सिजन घेतलं कार्बन सोबत तर यांचा रेशो काय बनणार आहे, 12:16. आणि या ठिकाणी काय बनणार आहे, 12:32, कारण दोन ऑक्सिजन या ठिकाणी आहेत. म्हणजे डिपेंडिंग अपॉन ऑक्सिजन आपण किती ग्राम घेतोय किंवा ऑक्सिजनचे आपण किती ॲटम्स घेतोय, आपला कंपाऊंड जो आहे तर तो बदलतोय, इवन दो कार्बन एकच आहे. ठीक आहे. सो आता या ठिकाणी जर मला पाहायचं म्हटलं की ऑक्सिजनचा रेशो कसा आहे, तर ऑक्सिजनचा रेशो आहे 1:2 फॉर कार्बन मोनोऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. डन. ठीक आहे. चलो, आफ्टर दॅट नेक्स्ट इज गे-लुसाक्स लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम. When gases react, they do so in simple whole number ratios by volume at same temperature and pressure. So जेव्हा कधी गॅसेस रिॲक्ट करतात, आपण पर्टिक्युलरली गॅसेस बद्दल बोलतोय, जेव्हा आपण हे वॉटर बनवतोय तेव्हा हे वॉटरचं ऍक्च्युअली वॉटर वेपर आहे. ठीक आहे, कारण आपण गॅसेस बद्दल बोलतोय. सो ओके, सो आता या ठिकाणी आपण दोन हायड्रोजनचे जे ॲटम्स आहेत तर ते घेतलेले आहेत, मल्टिप्लाय बाय 2, याचा अर्थ काय झाले, 4 हायड्रोजन झाले, दोन जे आहेत तर ते ऑक्सिजन झाले. हे जेव्हा कंबाईन होतील तेव्हा यापासून एक सर्टन कंपाऊंड बनतंय, दॅट इज अवर पाणी किंवा आपलं वॉटर. बट या ठिकाणी गॅशियस स्टेटमध्ये असल्यामुळे आपण वॉटर वेपर कन्सिडर करतोय. सो आता जेव्हा अशा पद्धतीने दोन गॅसेस रिॲक्ट करतात
तर त्यांच्यापासून जे बनणारं नवीन कंपाऊंड आहे, या सगळ्यांचा रेशो एका सेम फिक्स्ड नंबरमध्ये असतो किंवा फिक्स्ड होल नंबरमध्ये असतो. फॉर एक्झाम्पल, नेहमी नेहमी तुम्ही जेव्हा 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन घ्याल, 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन घ्याल, तेव्हा तुम्हाला 2 व्हॉल्यूम ऑफ पाणीच मिळणार आहे नेहमी. ठीक आहे, कधीही जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा तुम्हाला हेच मिळणार आहे. हेच जर तुम्ही रेशोमध्ये वाढवायचं म्हटलं की 4 मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन घेतले, 2 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन घेतलं, तर तुम्हाला 4 मॉलिक्यूल ऑफच पाणी मिळणार आहे. सो बेसिकली डिपेंडिंग अपॉन धिस रेशो प्रत्येक वेळी तुम्हाला एक आयडियल जे कंपाऊंड आहे तर ते मिळणार आहे. सो जे की गॅशियस सबस्टन्सेससाठी किंवा गॅशियस एलिमेंटसाठी तुम्ही अशा पद्धतीने व्हॉल्यूम कन्सिडर करून रेशो फाइंड आउट करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲव्होगॅड्रोज लॉ. एकदम इझी आणि सिम्पल लॉ आहे. इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजेच काय, तुम्ही कुठलाही गॅस घ्या, तुम्ही हायड्रोजन घ्या, ऑक्सिजन घ्या, नायट्रोजन घ्या, कुठला पण गॅस घ्या. सो ते गॅसेस जर सगळ्याचे सगळे गॅसेस आपण सेम टेम्परेचर आणि प्रेशरमध्ये ठेवतोय, त्यांचं व्हॉल्यूम जर सेम असेल तर त्याच्यामध्ये सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 1 लिटर ऑफ हायड्रोजन घेतलं, 1 लिटर ऑफ ऑक्सिजन घेतलं, 1 लिटर ऑफ नायट्रोजन घेतलं आणि हे सगळे जर सेम टेम्परेचर सेम प्रेशरमध्ये आहेत, सेम व्हॉल्यूम आहेत, कारण 1 1 1च आहे तिघांचं पण, तर या सगळ्यांमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे असणार आहेत ॲव्होगॅड्रो नंबरच्या सिमिलर, and that is 6.022 into 10 to the power 23. आय होप की सगळ्यांना ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजे काय माहिती आहे की तुम्ही कधीही सेम टेम्परेचर, सेम प्रेशर, सेम व्हॉल्यूमचे कुठलेही गॅसेस घेतले तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल सेमच असणार आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ की तो मेटल आहे, नॉन मेटल आहे, कसला गॅस आहे, काय गॅस आहे, काही फरक पडत नाहीये. ते गॅसेस आहेत, दॅट इज इनफ. ते सेम व्हॉल्यूमचे आहेत, सेम टेम्परेचरचे आहेत, सेम प्रेशरचे आहेत, सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स, दॅट इज 6.022 into 10 to the power 23 नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये असणार आहेत. मॉलिक्युल्स काय स्पेलिंग लिहिलंय मी, येस. हा, चलो नेक्स्ट इज डॅल्टन्स ॲटॉमिक थिअरी. खूप महत्वाची आहे, एक्झाम मध्ये विचारली जाते. अर्थात मी इथे पॉइंट वाईज लिहिले कारण हे रिव्हिजन नोट्स आहेत. इफ यू वॉन्ट तुम्ही टेक्स्टबुक मधून फुल डिस्क्रिप्टिव्ह आन्सर पण लिहू शकता. चलो, सो ऑल मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स, हे आपण आत्ताच पाहिलं. तुम्हाला हे माहिती आहे ना की बेसिक युनिट काय आहे आपलं, ॲटम्स आहे. ठीक आहे, सो हे सगळेचे सगळे मॉलिक्युल्स जे आहेत तर ते कशापासून बनलेले आहेत, ॲटम्स पासून बनलेले आहेत. ठीक आहे, सो ॲटम्स आर इनडिव्हिजिबल आणि इनडिस्ट्रक्टिबल. सो ह्या ॲटम्सला आपण तोडू शकतो का, नाही. म्हणजे तुम्ही तुम्हाला जर संस्कृत असेल ना 10वी मध्ये तर तुम्हाला माहिती असेल, आपण कनाद महर्षींचा एक पाठ पाहिला होता. त्याच्यामध्ये आपण हे पाहिलं होतं की आपण ॲटम्सला कधीच तोडू नाही शकत आणि ही थिअरी किंवा हा सिद्धांत सगळ्यात पहिल्यांदा कनाद ऋषींनी दिला होता. अर्थात आपल्या टेक्स्टबुक्स मध्ये वगैरे काय म्हणूयात आपण, आपल्या इंडियन शास्त्रज्ञांपेक्षा बाहेरच्यांची नावं जास्त असतात, बट त्याच्या मागची हिस्ट्री पण आपल्याला माहिती असली पाहिजे. हे जे ॲटम्स आहेत त्यांना आपण तोडू शकत नाही. म्हणजे असा कुठला तरी बेसिक पार्टिकल किंवा असा कुठला तरी स्मॉलेस्ट युनिट प्रत्येक मॅटर मधला की जो आपण डिवाइडच नाही करू शकत, जो आपण डिस्ट्रॉय नाही करू शकत, जो आपण डिवाइड नाही करू शकत, त्याला आपण बोलणार आहोत ॲटम. ठीक आहे, सो ऑल ॲटम्स ऑफ एन एलिमेंट आर आयडेंटिकल इन प्रॉपर्टीज. एलिमेंट काय आहे, आत्ताच आपण बघितलं. एलिमेंट काय आहे, सगळ्या ॲटम्स पासून, सेम टाइप ऑफ ॲटम्स पासून जे बनतं त्याला आपण एलिमेंट म्हणतो, राईट. सो एका एलिमेंट मध्ये सेमच ॲटम असणार आहेत. जनरल गोष्ट आहे, तेच वर पण तेच दिले, खाली पण तेच दिले की एका एलिमेंट मध्ये सेमच टाइप ऑफ ॲटम असणार आहे, कारण सेम टाइप ऑफ ॲटमनेच एलिमेंट बनतं, तर अर्थात त्यांच्या प्रॉपर्टीज सेम असणार आहेत. चिल, एकदम इझी. ॲटम्स कंबाईन इन सिम्पल होल नंबर रेशोज टू फॉर्म कंपाऊंड्स. हे पण आपण बघितलं की H2O मध्ये 2:1 च्या रेशोमध्ये कंबाईन झाल्यानंतर आपल्याला 2 वॉटर मॉलिक्युल्स मिळतात. सो हा रेशो पण होल नंबर मध्ये आहे. होल नंबर म्हणजे काय, 0 to इन्फिनिटी पर्यंत सगळे नंबर्स. ठीक आहे, याच्यामध्ये आपण 0 इन्क्लूड करतो, सो त्याला आपण होल नंबर्स, नॅचरल नंबर्स मध्ये 0 इन्क्लूड केले की त्याला आपण होल नंबर्स म्हणतो. ठीक आहे, सो ॲटम्स आर रिअरेंज्ड इन केमिकल रिएक्शन्स बट आर नॉट डिस्ट्रॉइड. हा, आता मी असं म्हणू शकते की O2 प्लस 2H2 ने मला 2H2O दिलं असं म्हणू शकते, पण उद्या मी ऑक्सिजनला डिस्ट्रॉय करून टाकेल आणि मग मला 2H2O पाहिजे, किंवा रिएक्शन मध्ये काहीतरी रिएक्टंट प्रोडक्ट मध्ये टाकला, प्रोडक्ट रिएक्टंट मध्ये टाकला. हे तुम्हाला कधी करू शकता तुम्ही, जेव्हा ती रिएक्शन त्या पद्धतीने रिव्हर्सिबल असेल. पण जर रिएक्शन रिव्हर्सिबल नाहीये तर तुम्ही हे नाही करू शकत. तुम्ही कुठल्याही एलिमेंटला, ॲटमला कधीही डिस्ट्रॉय नाही करू शकत. ठीक आहे, कारण आत्ताच आपण एक लॉ पाहिला, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, की या ठिकाणी तुम्हाला कधीही कुठल्याही एलिमेंटला डिस्ट्रॉय नाही करता येत, तुम्हाला मासला पण डिस्ट्रॉय किंवा क्रिएट नाही करता येत. ठीक आहे, डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मास. सो ॲटॉमिक मास म्हणजे काय आहे, मास ऑफ वन ॲटम रिलेटिव्ह टू C12 स्केल. सो प्रत्येक ॲटमचं जे मास आपण काढतोय, मगाचपासून आपण काय बघतोय की हायड्रोजनचं मास 1 आहे, ऑक्सिजनचा एका ॲटमचं मास 16 आहे, 2चं मास किती आहे, 32 आहे, कार्बनचं मास 12 आहे. सो हे कसं ठरवलं, म्हणजे कुणी ठरवलं हे, सो हे आपण ठरवलं C12 च्या व्हॅल्यूनुसार.
सो काहीतरी स्टँडर्ड बेसिस घेतला पाहिजे ना. आता आपण जेव्हा नंबर्स काउंट करतो, आपण म्हणतो की हा फर्स्ट आला, हा सेकंड आला, हा थर्ड आला. कशापासून? इथे जो काही मॅक्सिमम स्कोरवाला असेल तो फर्स्ट असणार आहे, त्याच्यापासून कमी स्कोरवाला सेकंड येतो, त्याच्यापासून अजून कमी स्कोरवाला थर्ड येतो. म्हणजे आपण प्रत्येक वेळी या फर्स्ट वाल्याला मानून सेकंड, थर्ड, फोर्थ कोण येईल हे डिसाईड करतोय. सो त्याला आपण रेफरन्स घेतलं. सिमिलरली जेव्हा आपल्याला ॲटॉमिक मास फाइंड आउट करायचं असतं तेव्हा आपण C12 ला ॲज अ रेफरन्स कन्सिडर करतो आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली आपण सगळ्या एलिमेंट्सचा मासेस फाइंड आउट करत असतो. एलिमेंट पेक्षा आपण ॲटमच म्हणूया. एलिमेंटच ॲटम आहे, बट तरी सुद्धा आपण एलिमेंट्स मध्ये जास्तीत जास्त ॲटम्स घेऊ शकतो. आता सध्या आपण एका ॲटम बद्दल बोलतोय. ठीक आहे. सो प्रत्येक ॲटमचं मास आपण कसं काढतो? बाय टेकिंग C12 ॲज रेफरन्स. आणि याचं युनिट काय आहे? U, कॉल्ड ॲज डेल्टा. ठीक आहे. सो याला आपण ॲटॉमिक मासचं युनिट बोलतो. सो याचं हायड्रोजनचं किती आहे मास? 1 आहे. ऑक्सिजनचं 16 आहे. हे जर मी O2 लिहिलं तर याचा अर्थ काय? 2 ॲटम आहेत ऑक्सिजनचे एका एलिमेंटमध्ये. ओके. 1 एलिमेंट ऑफ ऑक्सिजन हॅज 2 ॲटम ऑफ ऑक्सिजन आणि याचा मास किती बनणार आहे? 32 डेल्टा. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मॉलिक्युलर मास. आता मॉलिक्युल मध्ये काय होऊ शकतं? एलिमेंट्स येऊ शकतात, ते पण वेगळ्या टाईपचे, टाईप ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे. डिफरंट टाईप ऑफ एलिमेंट्स याच्यामध्ये येऊ शकतात. डिफरंट टाईप ऑफ एलिमेंट्स म्हणजे डिफरंट टाईप ऑफ ॲटम्स आले इनडायरेक्टली. याचाच अर्थ आपण काय करणार आहोत? मॉलिक्युल्स मध्ये सगळ्या ॲटम्सच्या ॲटॉमिक मासला ऍड करणार आहोत, विच विल गिव्ह यू मॉलिक्युलर मास. ठीक आहे. आता H2O मध्ये किती ॲटम्स आहेत? 2 H आहेत प्लस एक ऑक्सिजन, म्हणजे 1 + 1 + 16 इट विल गिव्ह यू 18. म्हणजे याचा अर्थ वॉटर या मॉलिक्युलचा मास किती आहे? 18. डन. सगळ्यांना आयडिया आली. सो मॉलिक्युलर मास म्हणजेच काय? ॲटॉमिक मासचं ऍडिशन. प्रत्येक ॲटमच्या मासचं ऍडिशन विल गिव्ह यू मॉलिक्युलर मास. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मोल कॉन्सेप्ट. ठीक आहे. आता मोल कॉन्सेप्ट मध्ये काय येणार आहे? आपण आता काय बघितलं? ॲव्होगॅड्रोचा लॉ काय होता? की सेम टेम्परेचर असणार, सेम प्रेशर असेल, सेम व्हॉल्यूम असेल, तर त्या सगळ्या गॅसेसमध्ये सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. तेच आपल्याला इथे बघायचं आहे. आता 1 मोल म्हणजे काय आहे? ॲव्होगॅड्रो नंबर. मगाशी आपण इथे काय बघितलं? ते मॉलिक्युल्सचा नंबर किती असतं? 6.02 × 1023. तेच आपलं काय आहे? ॲव्होगॅड्रो नंबर आहे. सो 1 मोल इज नथिंग बट ॲव्होगॅड्रो नंबर. ठीक आहे. सो हे सगळं बेसिकली तुम्हाला सेमच डिरेक्शनकडे घेऊन जाते, फक्त थोडे थोडे बदल आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. सो 1 मोलची व्हॅल्यू काय असणार आहे? नंबर ऑफ मॉलिक्युल्स. कधीचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स? सेम टेम्परेचर, सेम प्रेशर, सेम व्हॉल्यूम असणाऱ्या गॅसेसमध्ये जे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, दॅट विल इंडिकेट टू 1 मोल. दॅट इज वॉट ॲव्होगॅड्रो नंबर. दॅट इज वॉट 6.02 × 1023. सगळं सेम कळतंय तुम्हाला काय काय सेम सेम आहे ते. ठीक आहे. नेक्स्ट इज मोलार मास. मोलार मास म्हणजे काय? मोलार मास, मोलचा मास. सो मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स विल गिव्ह यू मोलार मास, दॅट इज ग्राम पर मोल. ठीक आहे. 18 ग्राम पर मोल. 18 डेल्टा सेम आहे. म्हणजे याचा अर्थ, कारण आपण काय बघतोय? मोल इज व्हॉट? नंबर ऑफ मॉलिक्युल्स. सो कसं पण घास कुठूनही खाल्लं तरी तुम्हाला सेमच आन्सर मिळणार आहे. सो मॉलिक्युलर मास आणि मोलार मास हे नेहमी सेम असणार आहे, फक्त याचं युनिट वेगळं आहे. इथे युनिट डेल्टा आहे, या ठिकाणी युनिट ग्राम पर मोल आहे. ठीक आहे. सो कन्फ्युजन होऊ देऊ नका. मॉलिक्युलर मास आणि मोलार मास जरी सेम असलं तरी युनिट मात्र डिफरंट आहे. एक्झाम मध्ये जर युनिट चुकवलं तर तुमचे मार्क्स पण चुकतील. ठीक आहे. चलो पुढे चलो. आता बघा या ठिकाणी कन्व्हर्जन्स बघायला मिळते. नंबर ऑफ मोल्स तुम्हाला कसं मिळणार आहे? नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय? त्या पर्टिक्युलर गिवन कंपाऊंड मध्ये किंवा त्या पर्टिक्युलर गिवन सबस्टन्स मध्ये जे काही सगळे एलिमेंट्स आहेत त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला त्याचा नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचा आहे. जर तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याकडे मास किती आहे, फॉर एक्झाम्पल काहीतरी असेल 36 ग्राम आणि मोलार मास काय आहे? 18 ग्राम, तर याचा अर्थ 2 मोल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ठीक आहे. सो त्या सबस्टन्स कंपाऊंड जे काय असेल ते, त्या कंपाऊंडचं मास किती आहे डिवायडेड बाय मोलार मास, जे की आपण इथे काउंट करतोय, मग तुम्हाला काय मिळणार आहे? नंबर ऑफ मोल्स. मोलार मास इज नथिंग बट ग्राम पर मोल ना. सो जे काय ग्राम असेल म्हणजे जे काय मास असेल डिवायडेड बाय मोल केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे या ठिकाणी? नंबर ऑफ मोल्स. सिम्पल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मास इज इक्वल टू मोल्स इंटू मोलार मास. काहीच नाही करायचंय, फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. बाकी तुम्हाला सगळं असं फिरून फिरून कळलं की येणार आहे. इथलं मास काढायचं असेल, या दोघांना काय करायचंय तुम्हाला? ओके, एक मिनिट, कुठे गेलं? हा, इथला मास काढायचा असेल, या दोघांना काय करणार आहात? तुम्ही मल्टिप्लाय करणार आहात. सो डिपेंडिंग अपॉन या फॉर्म्युलाच्या आधारे तुम्ही कसे पण त्यांना उलटे पुलटे करू शकता. नेक्स्ट इज नंबर ऑफ पार्टिकल्स. आता नंबर ऑफ पार्टिकल्स काढायचं असेल तर आपण काय बघितलं? ॲव्होगॅड्रो नंबर गिव्स यू व्हॉट? मॉलिक्युल्स किती आहेत. ठीक आहे.
सो मोल्स मल्टिप्लाय बाय जेव्हा तुम्ही मॉलिक्युल्स कराल तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे, त्याच्यामध्ये ऍक्च्युअल पार्टिकल्स किती प्रेझेंट आहेत. सो नंबर ऑफ पार्टिकल्स काढायचं असेल तर मोल्स मल्टिप्लाय बाय काय करायचं आहे, अवॅगॅड्रो नंबर. मोल्स पाहिजे असणार तर मास डिवायडेड बाय मोलार मास. नेक्स्ट इज पर्सेंटेज कंपोजिशन. सो हा पण अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्ही पाहिलं असेल तर जर तुम्ही नीट किंवा जेडबल किंवा इव्हन सीईटी पण देणार असाल तर त्याच्यामध्ये पण अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात. सो पर्सेंटेज कंपोजिशन मध्ये आपण काय करणार आहोत, मास ऑफ एलिमेंट इन कंपाऊंड आणि मॉलिक्युलर मास ऑफ पूर्ण कंपाऊंड मल्टिप्लाय बाय 100 कसं काढायचं, डोंट वरी, खाली आपण एक्झाम्पल पण बघतोय. सो H2O हा आपल्याकडे कंपाऊंड आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचंय की याच्यामध्ये H चं पर्सेंटेज कंपोजिशन किती आहे आणि O चं पर्सेंटेज कंपोजिशन किती आहे. जर मला H साठी काढायचं असेल H2O मध्ये, तर मी काय करणार आहे, H चं मास किती आहे या कंपाऊंड मध्ये, 2 घेतोय आपण H ला, म्हणजेच 2 into 1 हे झालं H चं टोटल मास, डिवायडेड बाय फुल कंपाऊंडचं मास किती आहे. H2O चं मास किती आहे, आत्ताच आपण बघितलं किती होतं, 18 ग्राम होतं, बघितलं ना इथे वरती आपण 18 ग्राम होतं. ठीक आहे. सो डिवायडेड बाय काय करायचं आहे, 18. यू विल गेट समथिंग अराउंड टू मल्टिप्लाय बाय 100, कारण आपण पर्सेंटेज काढतोय, यू विल गेट समथिंग अराउंड टू 11.11%. म्हणजे याचा अर्थ या पूर्ण पाण्यामध्ये हायड्रोजनचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे, किती कंपोजिशन आहे, 11.11. आता हेच जर मला काढायचं असेल H2 मध्ये ऑक्सिजनसाठी, तर ऑक्सिजनचं स्वतःचं मास किती आहे, दॅट इज 16. फुल मॉलिक्युलचं मास किती आहे, दॅट इज 18. मल्टिप्लाय बाय 100 व्हॉट यू आर गेटिंग, हे सगळं तुम्ही डिवाइड मल्टिप्लाय करा, तुम्हाला काहीतरी 88.89% आसपास व्हॅल्यू मिळते. म्हणजे याचा अर्थ ऑक्सिजनचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, 88.89. प्लीज असं नका म्हणू हा की हायड्रोजन 2 आहेत ऑक्सिजन 1 आहे तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन जास्त कसं काय, कारण आपण कशाच्या आधारे काउंट करतोय, डिपेंडिंग अपॉन त्यांचा मास किती आहे, ना की त्यांचा नंबर किती आहे. ठीक आहे, नंबर ह्याच्यामध्ये मॅटर करतोय पण सगळ्यात जास्त काय मॅटर करतोय, मास किती आहे. ठीक आहे, डन. उद्या जर तुम्ही असं काही डिस्कवर केलात एलिमेंट की ज्या ठिकाणी हायड्रोजन साधारणतः 20 वगैरे आहे आणि ऑक्सिजन 1 आहे, तर मात्र याच्यामध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे तर ते बदलेल. ठीक आहे, चलो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इम्पेरिकल आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता इम्पेरिकल आणि मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये काय फरक आहे बघा. इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणजे लोएस्ट होल नंबर रेशो ऑफ ॲटम्स इन कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल CH2O आहे, हा काय आहे, ग्लुकोजचा इम्पेरिकल फॉर्म्युला. C6H12O6 हा आपला ऍक्च्युअल ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. याला आपण जितका रिड्यूस करू शकू, पण रिड्यूस करताना रेशो नाही बदलला पाहिजे. आता याचा रेशो काय आहे बघा, कुठे गेला, हा, आता याचा रेशो काय आहे बघा, 6:12:6 म्हणजेच 1:2:1. सो हा जो काय लोवेस्ट रेशो आहे, सगळ्यात रिड्युस्ड रेशो आहे, तो जेव्हा आपण यूज करू दॅट विल गिव्ह यू इम्पॅरिकल फॉर्म्युला. ते आपल्याला काय मिळवून देणार आहे, इम्पॅरिकल फॉर्म्युला मिळवून देणार आहे. ठीक आहे, सगळ्यांना आयडिया मिळेल इम्पेरिकल फॉर्म्युला काय आहे. हा माझा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, जो ऍक्च्युअल फॉर्म्युला आहे दॅट इज व्हॉट माय मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि त्याला जर मी रिड्यूस करत गेले इतक्या एक्सटेंडला की याच्या खाली आता मी रिड्यूसच नाही करू शकत आहे. सो दॅट इज व्हॉट इम्पेरिकल फॉर्म्युला इज. सो ऍक्च्युअल फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला रिड्यूस केला, दॅट विल बी कॉल्ड एज इम्पेरिकल फॉर्म्युला. ठीक आहे, डन. चलो नेक्स्ट. जर तुम्हाला रिलेशन काढायचं असेल, आता बघा हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे 6:12:6 हा मला कसा बरं मिळेल, जर मी इम्पेरिकल फॉर्म्युलाला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर मला काय मिळते, मल्टिप्लाय बाय 6, 2 नाही, मल्टिप्लाय बाय 6 जर केलं तर मला काय मिळणार आहे, 6:12:6. याचा अर्थ मी इम्पेरिकल फॉर्म्युलाला एका पर्टिक्युलर नंबरने जर मल्टिप्लाय केलं तर व्हॉट आय एम गेटिंग, मॉलिक्युलर फॉर्म्युला. सो हेच रिलेशन तुम्हाला बघायचं आहे. आता हा n कसा मिळणार, तर अगेन n इज इक्वल टू मॉलिक्युलर बाय इम्पेरिकल. काहीतरी तुम्हाला एक व्हॅल्यू मिसिंग असणारच आहे, ती फाइंड आउट करायची बाय युजिंग दिस फॉर्म्युला. ठीक आहे, 2 व्हॅल्यू तुम्हाला तशाही माहिती असणार आहेत. नेक्स्ट इज केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. केमिकल रिएक्शन म्हणजे काय, काहीतरी रिएक्शन होते म्हणजे काय होतं की जे रिएक्टंट्स आहेत ते एकमेकांमध्ये काहीतरी बॉन्ड फॉर्म करतात, बॉन्ड ब्रेक करतात आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतं. दिस इज व्हॉट सिम्पल केमिकल रिएक्शन म्हणजे. एक तर बॉन्ड फॉर्म होणार आहेत किंवा बॉन्ड ब्रेक होणार आहेत, याच्याऐवजी याच्या पलीकडे असं काही दुसरं चमत्कार नाही होणार आहे. ठीक आहे, सो बॉन्ड फॉर्म होऊन किंवा बॉन्ड ब्रेक होऊन नवीन काहीतरी प्रोडक्ट बनेल, त्याला आपण काय म्हणतो, प्रोडक्ट. म्हणजे नवीन काहीतरी सबस्टन्स बनेल त्याला आपण काय म्हणतो, प्रोडक्ट. आणि ज्या लोकांनी बॉन्ड फॉर्म केले, बॉन्ड ब्रेक केले, त्यांना आपण काय म्हणणार आहोत, रिएक्टंट. ठीक आहे, सो बेसिकली त्यालाच आपण म्हणतोय केमिकल रिएक्शन. आता आपण बॅलन्सिंग करतोय म्हणजे काय, मगाशी मी तुम्हाला काय दाखवलं की H2+O इज गिव्हिंग यू H2O. H2+O2 इज गिव्हिंग यू H2O. पण याच्यामध्ये आपण काय बघतोय की इथे 2
होते ना ॲटम्स ऑक्सिजनचे आणि इथे गेल्यावर एकच ॲटम आहे ऑक्सिजनचं. मग हे बॅलन्स्ड झालं का? नाही. मग याला जर बॅलन्स करायचं असेल तर मला बॅलन्सिंग इक्वेशनचे रूल्स फॉलो करावे लागतात आणि याचा अर्थ काय असतो की इथे जर 2 ऑक्सिजन आहेत तर या ठिकाणी पण 2च ऑक्सिजन असले पाहिजेत. जेव्हा मी ऑक्सिजनला 2 केलं तेव्हा माझे हायड्रोजन पण ट्वाइस झाले, दॅट इज 2H2 प्लस O2 विल गिव्ह यू 2H2O. आणि आता नंबर ऑफ atoms in reactant is equal to झालंय number of atoms in product and this is what we called as balancing equation. ठीक आहे. इथे पण तुम्हाला पाहायला मिळते की H2 प्लस Cl2 जेव्हा एकत्र येतील तेव्हा 2HCl बनलेलं आहे या ठिकाणी आणि नंबर ऑफ atoms in reactant and in product is same. आता काय कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत. तुम्हाला मोल फ्रॅक्शन जर काढायला सांगितलं गेलं तर ते कसं निघणार आहे? मोल फ्रॅक्शन ऑफ ए काहीतरी सबस्टन्स घेतलाय आपण त्याचं इज इक्वल टू Na किती आहे डिवायडेड बाय त्याच्यामध्ये टोटल मोल्स किती प्रेझेंट आहेत. मोलॅरिटी जर फाइंड आउट करायचं असेल तर त्या सॉल्यूटचं मोल्स किती आहेत त्याच्यामध्ये आणि किती लिटर ऑफ सोल्युशन दिलेलं आहे. असं येतं ना की 2 मोल्स आहेत, 100 लिटर आहे किंवा 1 लिटर आहे, 1000 ml आहे. सो बेसिकली जे काही तुम्हाला दिलं असेल त्यानुसार तुम्हाला इथे ते व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. हे मोलॅरिटी आहे, हे मोलॅलिटी आहे. मोलॅलिटी मध्ये आपण मास बघतो आहोत त्या सॉल्व्हंटचं, मोलॅरिटी मध्ये आपण लिटर बघतो आहोत किंवा त्याचं व्हॉल्यूम बघतो आहोत. सो डिपेंडिंग अपॉन बाकी वरचं फॉर्म्युला म्हणजे वरची न्यूमरेटर तर सेमच आहे. डिपेंडिंग अपॉन डिनॉमिनेटर मध्ये आपण सोल्युशन लिटर्स मध्ये घेतोय की आपण सॉल्व्हंट बद्दल बोलतोय याच्यानुसार ते ठरणार की मोलॅरिटी आहे की मोलॅलिटी आहे. ठीक आहे. नेक्स्ट अजून तुम्हाला डिटेलमध्ये हवं असेल तर हे मी ऑलरेडी लेक्चर्स अपलोड केले आहेत, जाऊन चेकआउट करू शकता. नेक्स्ट इज नॉर्मॅलिटी. ऍक्च्युली 4 पाहिजे होतं. नेक्स्ट इज नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला काय आहे? इक्विव्हॅलंट ऑफ सॉल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. ठीक आहे. सॉल्यूट इक्विव्हॅलंट ऑफ सॉल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. अगेन हे पण व्हॉल्यूम वरती डिपेंड आहे. व्हॉल्यूम वरती डिपेंड आहे म्हणजे इनडिरेक्टली प्रेशर, टेम्परेचर या सगळ्यांवरती पण नॉर्मॅलिटी डिपेंड आहे. नेक्स्ट इज मोल फ्रॅक्शन. अच्छा हे रिपीट झालंय त्याच्यामुळे सगळे नंबर्स गडबडले. इट्स ओके. मोल फ्रॅक्शन आपण ऑलरेडी वरती बघितलेलं आहे किंवा मोल्स ऑफ कंपोनंट डिवायडेड बाय टोटल मोल्स ऑफ ऑल द कंपोनंट. ठीक आहे. नेक्स्ट इज मास पर्सेंटेज. मास पर्सेंटेज म्हणजे काय असणार आहे की सॉल्यूटचं मास किती आहे डिवायडेड बाय सोल्युशनचं मास किती आहे. ठीक आहे. सॉल्यूटचं मास डिवायडेड बाय सोल्युशनचं मास विल गिव्ह यू 100%. जसं आपण पर्सेंटेज कंपोजिशन बघितलं होतं सेम तेच आहे इथे. पार्ट्स पर मिलियन म्हणजेच पीपीएम. मिलियन म्हणजे काय? 10 टू द एक मिनिट. मिलियन म्हणजे काय? 10 टू द पॉवर 6 असं का होतंय हे? मिलियन म्हणजे काय? 10 टू द पॉवर 6. सो पार्ट्स पर मिलियन म्हणजे काय असणार आहे? मास ऑफ सॉल्यूट, मास ऑफ सोल्युशन इंटू 10 टू द पॉवर 6. मास पर्सेंटेज विचारलं तर इंटू 100. मास पीपीएम विचारलं तर 10 टू द पॉवर 6 मल्टिप्लाय करायचंय. सो बेसिकली सगळे फॉर्म्युले नवीन नवीन नाही आहेत. काही एकदम मायन्यूट चेंजेस आहेत आणि तो फॉर्म्युला बदलतोय बिकॉज ऑफ द रिक्वायरमेंट बदलतीये. ठीक आहे. इथे पर्सेंटेज कंपोजिशन विचारलंय, इथे पीपीएम विचारलंय. सो डिपेंडिंग अपॉन दॅट आपण जस्ट जे काही चेंजेस आहेत ते केले. बाकी फॉर्म्युला तर सेमच आहे. सो जर तुम्ही अशा वेळी लक्षात ठेवायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला असं वाटणार नाही की खूप फॉर्म्युले आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लिमिटिंग रिएजंट्स. In a reaction, the reagent that gets consumed first and that limits the amount of product formed. For example, तुम्हाला बनवायचं आहे कडक चहा. चहा बनवण्यासाठी काय लागतं? चहापत्ती लागते, पाणी लागतं, साखर लागते, दूध लागतं जर तुम्हाला दुधाचा चहा हवा असेल तर. बेसिकली एवढं ठीक आहे. आलं बिलं ते नंतर बघूयात आपण. मेन इन्ग्रेडियंट्स काय आहेत? पाणी लागतं, चहापत्ती लागते, शुगर लागतं आणि दूध लागतं. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे चहापत्ती आहे, तुम्ही 1 चमचा टाकलात, पाणी पण तुम्ही टाकलात 1 कप साठीच्या अंदाजाने, साखर पण टाकली, दूध पण टाकलं, चहा व्यवस्थित बनला आणि पिलात. ठीक आहे. नेक्स्ट टाइम असं झालं की तुम्हाला 3 कप चहा बनवायचा आहे, बट तुमच्याकडे जे आहे तर ते पाणी अवेलेबल नाही. पाणी नको, तुमच्याकडे चहापत्तीच अवेलेबल नाहीये तेवढी. तुमच्याकडे चहापत्ती किती अवेलेबल आहे? 1 कप पुरतीच अवेलेबल आहे. पाणी भरपूर आहे, शुगर भरपूर आहे आणि दूध भरपूर आहे. सो 1 कप एवढीच चहा पावडर असेल तर तुम्ही 3 कपचा चहा बनवू शकता का? नाही. मग तो चहा नाही राहणार, ते वेगळं काहीतरी बनेल. ठीक आहे. सो बेसिकली चहापत्तीने ठरवलं की तुम्ही किती कप चहा बनवणार. आता चहापत्ती 1 कप एवढीच असेल म्हणजे 1 कपला जेवढी लागते तेवढीच असेल तर तुम्ही 3 कप चहा बनवू शकता का? नाही बनवू शकत. सो या ठिकाणी चहापत्ती डिसाइड करते की तुमचं प्रोडक्ट किती असणार आहे. सो चहापत्ती कंझ्युम होणार सगळ्यात पहिल्यांदा, चहापत्ती पहिल्यांदा संपणार आणि मग तुम्ही चहाच नाही बनवू शकणार. सो बेसिकली व्हॉट इज लिमिटिंग एजंट? चहापत्ती. म्हणजेच काय की जे रिएक्टंट सगळ्यात पहिल्यांदा कंझ्युम होतं आणि जे डिसाइड करते की तुमचं प्रोडक्ट किती बनणार आहे शेवटी, त्याला आपण काय म्हणणार आहोत? दॅट इज कॉल्ड एज लिमिटिंग रिएजंट. ठीक आहे, कळतंय? आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन, 1 मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन इज गिव्हिंग यू 2 मॉलिक्युल्स ऑफ H2O. आता जर मी या ठिकाणी 5 मॉलिक्युल्स ऑफ H2 रिॲक्ट केले 2 मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजनशी तर या ठिकाणी मला पाणी बनून मिळेल का? नाही.
याचा अर्थ या ठिकाणी ऑक्सिजन जे आहे तर ते डिसाईड करतं की प्रॉडक्ट किती असलं पाहिजे, कारण ऑक्सिजन कमी क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहे 5 मोल हायड्रोजनच्या कंपॅरिझन मध्ये. सो याचा अर्थ ऑक्सिजन डिसाईड करणार की किती पाण्याचे मॉलिक्युल्स बनणार. ऑक्सिजन सगळ्यात पहिल्यांदा कन्झ्युम होणार आणि शिल्लक काय राहील, हायड्रोजन. शिल्लक काय राहील याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये, पण जे सगळ्यात पहिल्यांदा कन्झ्युम होईल त्याला आपण काय बोलणार आहोत, लिमिटिंग रिएजंट. सिंपल. स्टॉइकोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स मध्ये काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण केमिकल इक्वेशनला बॅलन्स करतो. बॅलन्स केल्यानंतर आपण काय बघणार आहोत की त्यांचे मोल्स किती आहेत, मोल रेशो किती आहेत, डिझायर प्रोडक्टचे मास किती आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपली ही जर रिॲक्शन असेल, ओके, सो ही जर आपली रिॲक्शन आहे तर या ठिकाणी आपण सगळ्यात पहिल्यांदा रिॲक्शनला बॅलन्स करणार आहोत. ऑलरेडी बॅलन्स्ड आहे. या ठिकाणी आपण चेक करणार आहोत की लिमिटिंग रिएजंट कुठला आहे, तर लिमिटिंग रिएजंट कुठला आहे, ऑक्सिजन आहे. सो स्टॉइकोमेट्रिक कॅल्क्युलेशनच्या आधारे आपल्याला मोल्सचा रेशो कळतो, आपल्याला मास रेशो कळणार आहे, मास कळणार आहे, आपल्याला काय लिमिटिंग रिएजंट कळणार आहे. सो बेसिकली लिमिटिंग रिएजंट चेक करण्यासाठी किंवा ते कसं आलं डेरिव्हेशन्स मधून मोल्सचा नंबर, मासचा नंबर, आय मीन मास फाइंड आउट करून मग तुम्हाला स्टॉइकोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स मधून लिमिटिंग रिएजंट करणार आहे. नेक्स्ट इज सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट म्हणजे काय, काहीतरी इम्पॉर्टंट. सो ज्या डिजिट्सला मिनिंग आहे, ज्यांचं काहीतरी महत्व आहे, त्याला आपण म्हणतो सिग्निफिकंट फिगर्स. फॉर एक्झाम्पल, जे सगळे नॉन झिरो डिजिट्स आहेत ते सगळेच्या सगळे सिग्निफिकंट असतात. तुम्हाला असा काहीतरी नंबर दिलेला आहे, तुम्हाला असा काहीतरी नंबर दिलेला आहे, असा काहीतरी नंबर दिलेला आहे, तर याच्यामधले सगळे जे काही नॉन झिरो नंबर्स आहेत ते सगळे काय आहेत, या ठिकाणी सिग्निफिकंट डिजिट्स आहेत. ठीक आहे. सो या ठिकाणी किती झाले, 3 सिग्निफिकंट डिजिट झाले. पण तुम्हाला जर असं काहीतरी दिलं असेल तर या ठिकाणी हे जे 2 आहेत तर हे काही कामाचेच नाहीयेत. मग या ठिकाणी नॉन झिरो नंबर किती आहे, एकच, आणि ते काय झालं, सिग्निफिकंट झालं. सिग्निफिकंट किती आहेत या ठिकाणी, एकच. पण जर तुम्हाला असं काहीतरी दिलं असेल, याच्यामध्ये काय होतंय, इथे इथे 1 नसेल तर या ठिकाणी एकच सिग्निफिकंट फिगर आहे, पण इथे पण जर 1 आला, याचा अर्थ जे झिरोज आहेत तर ते नॉन झिरोच्या मध्ये आहेत. तर अशा केसेसमध्ये हे झिरो सिग्निफिकंट होतात. तर झिरोज बिटवीन नॉन झिरोज आर सिग्निफिकंट. नेक्स्ट आहे, जर तुमच्याकडे असा काहीतरी नंबर आहे तर या ठिकाणी इकडचे झिरोज काहीच कामाचे नाहीयेत. सो ते आपण इनसिग्निफिकंट मध्ये पकडणार किंवा नॉट सिग्निफिकंट मध्ये पकडणार आणि फक्त नॉन झिरो डिजिट्सच आपले सिग्निफिकंट असणार आहेत. सो या ठिकाणी किती आहेत, 2. जे ट्रेलिंग झिरोज आहेत ते मात्र सिग्निफिकंट असतात. डेसिमल नंतरचे झिरोज सिग्निफिकंट आहेत, डेसिमलच्या आधीचे झिरोज सिग्निफिकंट नाहीत. 2 नॉन झिरोच्या मधले झिरो सिग्निफिकंट आहेत आणि फक्त नॉन झिरो असतील शेवटचे किंवा आधीचे पण असा काही नंबर असेल, असा काही नंबर असेल, तर या ठिकाणी या 2 झिरोजला काहीच अर्थ नाहीये. यावेळेस या दोन्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये फक्त एकच सिग्निफिकंट फिगर आहे. डन. आता इथे बघा झिरोज या ठिकाणी आहेत तर हे तुम्हाला नाही पकडायचे, पण इकडचा झिरो मात्र पकडायचा आहे. सो डेसिमल पॉईंटच्या नंतरचे झिरो पकडायचे आहेत, आधीचे झिरो पकडायचे नाहीत. डन. आता बघा, तुम्हाला जेव्हा न्यूमॅरिकल सोडवायला येतील तेव्हा काय टिप्स लक्षात ठेवायचे आहेत. जर तुम्हाला न्यूमॅरिकल मध्ये आउट ऑफ मार्क्स पाहिजे असतील तर गिवन लिहायचं आहे. बऱ्याचदा काय करतो आपण की डायरेक्टली न्यूमॅरिकल सोडवायला घेतो, असं नाही करायचं. गिवन म्हणजे काय, गिवन डेटा काय आहे. जर तुम्हाला एखाद्या मॉलिक्युलचं मास दिलं असेल तर ते गिवन मास काय आहे, तुम्हाला त्याचं काहीतरी मोलॅरिटी दिली असेल तर मोलॅरिटी काय आहे, नॉर्मॅलिटी किती आहे, जे काय दिलं असेल ते वरती लिहायचं विथ युनिट. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे टू फाइंड. आता तुम्हाला त्याच्यामधून काय फाइंड आउट करायचंय, जर तुम्हाला मास दिलं असेल, नंबर ऑफ मोल्स दिलेला आहे, व्हॉल्यूम दिलेला आहे आणि सांगितलं की नॉर्मॅलिटी फाइंड आउट करा, नॉर्मॅलिटी फाइंड आउट करा, अजून काय फाइंड आउट करा, मोलॅरिटी फाइंड आउट करा. ठीक आहे. सो हे सगळं तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, तर ते टू फाइंड मध्ये येणार. त्याच्यानंतर ट्राय करायचं आहे की ऍज पर द क्वेश्चन तुम्ही मासेसला मोल्स मध्ये कन्वर्ट कराल. जे काही फॉर्म्युला आहेत तर ते आधी वरती लिहाल आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली सोल्युशन्स कराल. युनिट्स चेक करायचे आहे की तुम्हाला नक्की काय फाइंड आउट करायला सांगितलंय त्यानुसार. सो इन दिस वे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते ऑलमोस्ट कव्हर केलेले आहेत. इट्स फीलिंग लाईक की मी फुल चॅप्टर परत एकदा शिकवते, बट इट्स ओके. तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट कळले असतील. हे सगळे नोट्स तुम्हाला टेलिग्रामवरती पाहायला मिळतील. इन केस जर मी काही मिस केलं असेल, याच्यामधलं काहीतरी इम्पॉर्टंट आहे पण मिस झालंय, तर नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आय एम शुअर की नाही झालंय, बट तरी पण तुम्ही नक्की सांगू शकता. आणि जर तुम्हाला याची एक्सरसाइज पाहिजे असेल किंवा फुल चॅप्टर पाहिजे असेल, सगळं अपलोड केलेलं आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण अपलोड केलेले आहेत. सो आय होप की तुम्हाला हे व्हिडिओज पण नक्कीच बेनिफिशियल ठरतील आणि हे मी कंटिन्यू केलं पाहिजे का, हे पण मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स अँड बाय बाय.